बातमी आहे जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथून। बेल्ले येथील किशोर तांबे यांची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। तांबेवाडी बेल्ले येथील किशोर कोंडीभाऊ तांबे वय 40 हे शेतात जातो असे सांगून गेले होते। ते दिनांक 5 तारखेपासून बेपत्ता होते। दरम्यान ते सापडत नसल्याने नातलगांनी आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली होती। याबाबत ते त्यांची दुचाकीसह बेपत्ता असल्याने काही घातपात तर झाला नसावा याबाबत त्या दिशेने पोलिसांनी तपास केला। शेतात रक्ताचे डाग आढळून आल्याने व तेथे काहीतरी झटापट झाल्याची माहिती मिळाली। डॉग स्क्वॉडने देखील कॅनॉल पर्यंत माग काढला, परंतु पुढे माग लागला नाही। आळेफाटा पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी किशोर तांबे यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला असल्याची कबुली दिली। पोलीस व स्थानिकांनी आज सकाळी विहिरीतून किशोर तांबे यांचा मृतदेह बाहेर काढला। नंतर मृतदेह आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आलाय। याबाबत आळेफाटा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्याचा कसून तपास चालू आहे। दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। स्वर्गीय आमचा अतिशय जवळचा मित्र व बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचा विद्यमान संचालक किशोर कोंडीभाऊ तांबे हा अतिशय जिवलग मित्र होता आमचा सर्वांचा। आणि काल सकाळी आम्हाला 9:30 वाजता फोन आला भाजप नेते मोहन माटाले का बा किशोर भाऊ तुमच्याबरोबर आहेत का। ते रात्री 11 वाजल्यापासून त्यांचा फोन बंद आहे। त्यानंतर आम्ही सर्वजण घटनास्थळी जाऊन तिथं रक्त सांडलं होतं। त्यानंतर पोलिसांना बोलून सगळा छडा लावून आरोपींना पकडून यामध्ये आशाताई बुचके यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका वाजवली आरोपींना पकडण्यामध्ये। पुण्यावरून डॉग स्क्वॉड आलं, त्यांनी त्या माहितीप्रमाणे पोलिसांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 2 आरोपी या ठिकाणी पकडलेले आहेत। पण माझा असा संशय आहे की याच्यामध्ये हे 2 लोकांचं काम नसून जास्त लोकांचं काम आहे, तर ते पण आरोपी भेटले पाहिजे आणि या आरोपींना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हावी अशी मी सर्व आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शांताराम सावंत, युवासेना तालुका प्रमुख जुन्नर। अत्यंत धक्कादायक घटना आहे। काल सकाळी जसं किशोर भाऊचा बेपत्ता होण्याचा मेसेज जसा व्हायरल झाला तसा तेव्हापासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धाकधुकच होती किशोर भाऊचं काय झालं असावं। आणि आज सकाळी जी घटना समजली ती अत्यंत धक्कादायक, मनाला धक्का देऊन जाणारी अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी बेल्ला आणि बेल्ला पंचकृषीसाठी अशी ठरली। यासाठी की किशोर भाऊचं कार्य, किशोर भाऊच्या 15-16 वर्षापासून किशोर भाऊनी राजाभाऊ गुंजाळ माजी सभापती यांच्यासोबत काम करत असताना एक सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेला धडाडीचा युवक होता। शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी, राजकारण, समाजकारण या गोष्टीची जोड वयाच्या अवघ्या 17व्या-18व्या वर्षी तांबेवाडीसारखी ग्रामपंचायतमध्ये स्वतःच्या आईला सरपंच करून एक विकासाची गंगा तांबेवाडी गावामध्ये किशोर भाऊच्या माध्यमातून आली। त्यानंतर निस्वार्थीपणे राजकारण, समाजकारण करत असताना राजाभाऊ गुंजाळ यांच्यासोबत कायम निधड्या छातीने समाजामध्ये समाजकारण करणारा हा आमचा भाऊ, लाडका युवा नेता आज आपल्यामधून निघून जाण्याने साहजिक दुःख आहे। सर, यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला फॉर्म भरला होता, काय सांगाल याबाबत? पाठीमागल्या वर्षी बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये किशोर भाऊ हा प्रचंड मताधिक्याने निवडून आला। समाजामध्ये काम करण्याची, तळागाळामध्ये जाऊन समाजाची सेवा करण्याची आवड असल्या कारणामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक होऊन बेल्ला आणि पंचकृषीत किंवा जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी या बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये किशोर भाऊंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आम्हा सर्व मित्रपरिवाराचा, आम्हा सर्व बेल्ले पंचकृषीचा किशोर भाऊच्या उमेदवारीला मोठ्या बहुसंख्येने असा पाठिंबा होता। सर, आता 2 आरोपी पकडले ह्याच्यामध्ये, तुम्हाला हे जे आरोपी पकडले यांना म्हणजे कुठल्या प्रकारची सजा झाली असं वाटतं, झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नक्कीच जास्तीत जास्त जेवढी म्हणजे त्यांनी जो प्रकार केला आहे साहेब शिरदर साहेबा, तो अत्यंत क्लेशदायक आहे, अत्यंत क्रूर आहे। त्यामुळं त्यांनाही सजा जेवढी जास्त क्रूर करता येईल, जेवढं कायद्याच्या चौकटीत जेवढी जास्त कलमं स्ट्रॉंग असतील तेवढी स्ट्रॉंग कलमं लावून जे काय आरोपी असतील त्यांना निर्भयपणाने कोर्टाने आणि सर्व पोलीस स्टेशनच्या डिपार्टमेंटने
त्यांना योग्य अशी शिक्षा द्यावी असं आमचे सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने मी मनापासून या डिपार्टमेंटला, पोलीस स्टेशनला आणि सर्व जी न्यायालयीन व्यवस्था आहे यांना मनापासून सर्वांच्या वतीने विनंती करतो. मी माझ्या सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने आणि राजाभाऊ गुंजाळ यांचा किशोर भाऊ हा एकदम जवळचा अत्यंत विश्वासातला कार्यकर्ता असल्याने राजाभाऊ गुंजाळ मित्र परिवाराच्या वतीने किशोर भाऊच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.